सारखा चेंडू चेकअप कोणताच खेळाडू करत नाही रायगड जिल्ह्यामध्ये, आम्ही ठामपणे सांगतो. अंडा बॉल खूप एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. घनश्याम आवाज म्यूट आहे, टेन्शन घेऊ नको. तर चला, तात्काळ लढतीचा आपल्याला आगाज होताना पाहायला मिळेल. काहीसा वेल मध्यभागी आपण व्यतीत होताना पाहिला, परंतु अगदी रिदम मध्ये आता संपूर्ण लढती आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळतील. ऐक गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित प्रकाश जोतातील डे नाईट क्रिकेटचे आपण सामने पाहतो. पुरस्कृत चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन आणि त्यानंतर दत्तराज एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमानानं वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गुड्डराम नावडेकर स्मृती चषक 2025 ची आपण ही अंतिम रात्र पाहतो. आणि आज वेगळ्या दर्जाचं क्रिकेट अखंड रात्रीमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळेल. स्थल आई गावदी मैदान, मुक्काम मोरबे, पनवेल तालुक्यातील अगदी दर्जेदार लढतीचा आगाज या लढतीमध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा, आयोजन कमिटी आमच्या सोबत जॉईंट आहे. त्यांनी सांगितलंय की नेवाई संघाचा खेळाडू जो ड्रेस कोड मध्ये नाहीये त्यासाठी त्यांना 2 धावांची पेनल्टी इथून डिक्लेअर होते आयोजकांकडून. या आयोजन टीम कडून पेनल्टी हे लक्षात घ्या, कारण आम्ही लेट आलेला होता. नेवाली संघ आयोजकांनी 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर केली होती, तुम्ही नकार दिला. त्यामध्ये आयोजकांची काहीच चूक नाही, त्यांनी दिली होती पेनल्टी. हा, आयोजक कमिटी आता तेच सांगते. मागील 4 रात्रींचा आपण बघितलं, आम्ही 12 खेळाडू सगळ्यांना मॅनेज केलंय, कारण आज सगळे पोरं कामधंद्याला असतात. डे नाईट स्पर्धेत 12 सगळ्यांना आम्ही मॅनेज केलं, परंतु ग्राउंड मध्ये लाईव्ह आहे, त्यामुळे ड्रेस कोड कंपल्सरी. 2 धावांची पेनल्टी सोबत नेवाई संघ खेळ सभ्या कॉम्बॉक्स मध्ये. नक्कीच अगदी जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे, आणि त्यातून अगदी नियोजित खेळ आपण सादर करा याकडे दोन्ही संघातील खेळाडूंनी लक्ष केंद्रित करायचे. आजच्या डे नाईट फॉर्म्युला मधील लढत क्रमांक 3 कडे आता प्रस्थान केलं जातं. पहिल्यांदा टॉस जिंकला टीम वहालनं, पहिल्यांदा स्वीकार केला फलंदाजीचा. गोलंदाजी करतोय नेवाली. एक चांगली लढत तुमच्या भेटीला आली, आणि अशा लढतीचा होतो आगाज. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला दुरंदाज गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आतिश काथारा. गोलंदाजाचा इथे दरारा पाहायला मिळेल का? पहिला बॉल मार्गस्थ असताना अगदी, आणि निश्चितच अगदी उत्तरार्धामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. अगदी या पहिल्या प्रभातातील एंडिंगला 2 धावा ऍड केल्या जातील. ओहो, पाडल स्वीप, चांगल्या दर्जाचा हा फटका खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दागलाय. हा पहिला धमाकेदार चौकार. आपण या क्रीडानगरीच्या बाहेरील हे आपण वातावरण पाहतो, आणि छान फटका खेळलाय फलंदाज. आगाज करतोय प्रयास कोहलीच्या बॉलमधून पहिला चौकार. ओहो, पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम या फलंदाजाच्या माध्यमातून अवगत केला जातो. पार्थ पाटील त्या ठिकाणी सज्ज असताना अगदी 2 धावा चपलाईनं प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत.
अगदी 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांचा विचार केला तर चांगला खेळ आज साकार करायचा आहे. पा राजेश काथारा वारंवार सजेशन देत आहेत. निश्चितच खेळाडू आतिश काथाराला अगदी राजेश काथारा यांच्या तालमीमध्ये घडलेला हा आपण संपूर्ण संघ पाहतो. सन्माननीय आकाश शेट काथारा आपले मनस्वी स्वागत आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी 6 धावा इथे येताना पाहायला मिळतात. वाक्या बाद अगदी गावातून एक आवाज येतो. पूर्णपणे हरिनामाचा गजर पाहतो आणि या गावची प्रामुख्याने आपण ओळख पाहतो. अगदी वारकरी संप्रदायाची मोठी व्याप्ती या गावामध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा पाडल स्वीप रॉकेट फायर आहे. फलंदाज आक्रमक होत आहेत. अजून एक दणका 4 रन्स. काथारा विरोधात आक्रमक शैलीचे फटके येत आहेत. गोलंदाजावरती इथे पूर्णपणे आक्षेप नोंदवलाय. थर्ड अंपायर कंट्रोल रूम कडे आपण प्रस्थान करायचंय. ऑफिशियल अंपायर टीम आपण इथे लक्ष केंद्रित करा, कारण गोलंदाजावरती इथे आक्षेप नोंदवलाय. 90 रोटेशन गोलंदाजी करतो की नाहीये याची पडताळणी केली जाईल. गेम ऑन. खेळ आपण स्टार्ट करायचंय. धावा लागतायत. धावा पुस्तकावरती 10 धावा. अति वेगाने धावा सध्या स्थितीला येत असताना पाहायला मिळतात. ओहो, वेगळा धक्कादायक प्रयत्न काही चांगलं टलय. हा फलंदाज आहे प्रयास कोहली. नेहमीच खास फटके या फलंदाजाच्या बारमधून पाहतो. काय धमाकेदार हा फटका केला गोलंदाजानं. अगदी पूर्णपणे हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला होता आणि त्यानंतर अगदी प्रयास कोहलीचा एक चांगला प्रयास राहिला आणि त्याच्यावरती अगदी या 4 धावा आपण येताना पाहिल्या. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर सर्वाधिक चौकार ठोकणारा हा आपण खेळाडू पाहतो प्रयास कोहली. या एनडी परिभागाचा विचार केला तर गणेश पारवे या दर्जाचे चौकार खेचताना आपण अनेक वेळा पाहिले आणि त्यानंतर या लढतीमध्ये सुद्धा प्रयास कोहली अगदी चौकाराची भाषा दाखवतो. नेहमीच ही भूमिका त्याची नेहमीच चांगली असते, परंतु गोलंदाजाला कमबॅकिंग कार्य हे मात्र साध्य करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश काथारा. 4 चेंडूंचा मारा राहिला, त्याच्यावरती हल्ले चढले जात आहेत. 14 धावा सद्य स्थितीला इथे बनताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. काय धमाकेदार ही फटकेबाजी डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेनं. अजून एक तडाकेबंद फटकेबाजी. अजून एक चौकार. न माघार घेता एक दमदार खेळ या पठ्ठ्यानं पाठोपाठ 4 चौकारांचा साथ चढवलाय. 4 चांद लावणारी फटकेबाजी. 18 धावा लागतायत. पाहुण्यांचं शुभागमन होते. हरिभक्त परायण रेवंजी भोपी रेडगर उत्कृष्ट मृदुंगमणी म्हणून ज्यांची ख्याती आहे अखंड रायगड जिल्ह्यामध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. स्वागत केलं जातं चौकारानं. माननीय सन्माननीय संतोषजी आत्माराम फडके अध्यक्ष शाला कमिटी मोरबे, आपलंही मनपूर्वक स्वागत. वाह, क्या बात आहे. काय फटकेबाजी आहे. अगदी 5 चौकारांचा साज राहिलाय. आतिश काथारा या गोलंदाजा विरोधात चांगला प्रयास दाखवत असताना वहालचा हा खेळाडू कमालीचा खेळ साध्य करतो. प्रयास कोहली ऑन फायर. धावसंख्येची होली इथे पाहायला मिळते प्रयास कोहलीच्या माध्यमातून.
अगदी उसाटण्याची नाईट स्पर्धा असेल, त्यानंतर नमो चषक आणि या नमो चषकामध्ये सुद्धा प्रयास कोहलीने चांगला खेळ सादर केला. अगदी त्याच्या बॅटमधून षटकार कमी असतात, चौकार जास्त असतात. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता, अगदी नटखट अदा या खेळाडूची पाहायला मिळते. ए बी डिव्हिलियर्स साईल फटकेबाजी, सन अँड शाईन हे आपण फटके पाहतो. सूर्यकुमार साईल सध्याच्या घडीला या खेळाडूच्या माध्यमातून हे फटके अविरतपणे येत असताना सुपला शॉट सुद्धा चांगल्या दर्जाचा खेळतो प्रयास, परंतु आता त्याच्या साथीनं पाहायला मिळतो समीर नाईक. एक याही खेळाडूच्या माध्यमातून एक पाईक इनिंग त्यानं साकार केली. जर्सी क्रमांक 12 एक युवराज पारी त्याच्या माध्यमातून पाहिले, परंतु गोलंदाज हा कमबॅक दाखवू शकतो. प्रेम काथारा या गोलंदाजाचा वावर, त्याची पावर, त्याची ताकद, आपण शैली हे पाहता अगदी त्यानं ही स्पर्धा गाजवली आहे. अशा गोलंदाजाकडून पूर्णपणे नेवाली संघाच्या प्रेक्षकांना अशा पल्लवित करणारी गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून येथे साकार करण्याचे प्रयत्न जारी आहेत. राईटर मोर द विकेट तो मारा करतो, भेदकता त्याची खूप चांगली पाहायला मिळते आणि फलंदाजाला शांत ठेवलं. पहिल्या चेंडूवरती फक्त एक सिंगल रन्स इथे त्यांना पाहायला मिळते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो, धावा पाहायला मिळतात. एकूण 23 धावा स्पीडली खेळायचंय. 23 धावा लागतायत. अति वेगानं, अति खोऱ्यानं सद्यस्थितीला धावा बनतायत, परंतु या पहिल्या पूर्वार्धामध्ये एक्झॅक्टली धावा किती येतील या सुद्धा पाहाव्या लागतील. चेंडू क्रमांक 2 समोर पाहायला मिळतो खेळाडू प्रयास कोहली 5 चौकार नुकता या खेळाडूच्या माध्यमातून पाहिले, परंतु एक स्ट्रॅटेजी खूप चांगली पाहायला मिळते राजेश कातारे यांची, कारण या षटका दरम्यान प्रेम काथाराचा वापर केलाय. तो अगदी प्रेमात टाकणार हे षटक सद्यस्थितीला हाताळतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल रन्स त्यानं प्राप्त केली आहे. या फलंदाजांसाठी चांगली फिल्डिंगची व्यूहरचना इथे आखली जाते आणि हे पाहता या षटका दरम्यान धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली जाते. चेंडू क्रमांक 3 प्रेम काथारा टीम नेवाली. ओहो, पुन्हा एकदा तोच धक्कादायक प्रयत्न राहिला. जोरदार लावली अपील, परंतु खारिज केली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती, पूर्णपणे रोखून धरलं जातं. पहिला बॉल जिथे सिंगल रन्स प्राप्त होताना पाहिली. समीर नाईकनं स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर आलाय प्रयास कोहलीच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी केले जात आहेत. एक दमदार गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली जाते आणि हे पाहता अगदी पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त एक सिंगल रन्स इथे प्राप्त केले जाते. चेंडू क्रमांक 4 प्रेम कातारा आपला दरारा पेशकश करत असताना एक चांगली गोलंदाजी त्यानं साकार केली आहे. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. त्या ठिकाणी महेश पाटील माही सज्ज होता. हा झेल खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी डीप विकेटच्या दिशेने फटका दागण्याचा प्रयत्न, त्यानंतर फटका काहीसा फसला गेला. हा झेल सोडलाय प्रयास कोहलीचा, ज्यानं अगदी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान 5 चौकारांचा साथ चढवला. काहीसा नाराज आहे कारण हा सेल खूप मौल्यवान होता, कारण हा फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवरती तळ ठोकून बसला तर धावसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये बरसताना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते सद्यस्थितीला बिनगडी बाद 25. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, पूर्णपणे ब्लॉकरचा मारा केलाय. काय दमदार हा चेंडू सफर केला जातो. अगदी यॉर्कर स्पेशालिस्ट हा आपण गोलंदाजीचा वावर आहे. या गोलंदाजाची पावर आहे. या दर्जाचे चेंडू आपण डेन ब्रावो असेल, लसित मलिंगा, त्यानंतर बुमराच्या माध्यमातून अविरतपणे आपण पाहतो आणि त्या दर्जाचा हा चेंडू टेनिस विश्वामध्ये खूप कमी वेळेला पाहतो. ते कार्य प्रेम काताराच्या माध्यमातून अविरतपणे साध्य केलं जाते. या षटका दरम्यान धावसंख्येला पूर्णपणे आला लागलाय, धावसंख्येला रोखलंय. ही खासियत आहे प्रेम कातारा या गोलंदाजाची. नेक्स्ट बॉल काउंटर अटॅक, अगदी ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेट कडे उत्तमरित्या आपण हे क्षेत्ररक्षण पाहतो आणि अगदी अति वेगानं 2 षटकांचा कार्यकाल होतो समाप्त आणि धावा लागतायत. धाव पुस्तकावरती बिनगडी बाद 26. डीजे म्युझिक, डीजे समा.
चा मानकरी कोण असे नाना विविध प्रश्न उद्भवतात, परंतु काही खेळाडू अगदी त्याच्या जवळीक साधली जाते. मला पाहिजे मी चांगला खेळलोय, परंतु अंतिम पडामध्ये मालिकावीर कोण आहे हे रिझल्ट अगदी या रात्रीमध्ये अंतिम पडामध्ये पाहायला मिळेल. काहींनी सुसज्ज खेळ केलाय, काहींनी धीर घेतलाय, सुधीर त्याच्या बाजूला बसलाय, त्याला ती गाडी हवी आहे, परंतु ही गाडी मिळवण्यासाठी मोठे संघर्ष करावे लागतात. सांगडे संघाने सुद्धा कमाल केली या स्पर्धेमध्ये. दमदार खेळ याही संघाचा यंदाच्या हंगामामध्ये पाहतो, परंतु आज या स्पर्धेचा चॅम्पियन कोण, या स्पर्धेचा उपविजेता कोण, या स्पर्धेतील मालिकावीर बाईक कोण जिंकेल आणि ही स्पर्धा कोण गाजवेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. 2 षटक समाप्त होत आहेत. धाव पुस्तकावरती पाहतो 26 स्पीडली खेळायचंय. जो काही नियोजित वेळ आहे त्याच्यामध्ये ही इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. 20 मिनिटांच्या आतोआत ही पहिली इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. अगदी 10 लढती आजच्या रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तिसरं षटक आहे, बॉलिंग ट्रॅक वरती येतोय धीरज काथारा, एक दर्जेदार गोलंदाज आहे, परंतु समोर पाहायला मिळतो वाळचा खेळाडू प्रयास कोहली. प्रयास कोहली या गोलंदाजावरती पूर्णपणे या फलंदाजावरती रोख लावण्याचे प्रयत्न गोलंदाजाकडून जारी आहेत. धीरज काथारा एक विख्यात असा गोलंदाज, जर्सी क्रमांक 1, एक नंबर 1 गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. हे पाहता या चुंडुगणी काहीशी नाट्यमय घडामोड आपण घडताना पाहतो. 2 ऑफिशियल अंपायर्स एकत्रितपणे चर्चा साधतायत. अगदी काकडे सर आणि त्यांच्या साथीनं तांडेल सर. अगदी या लढतीमध्ये उत्तमरित्या पंचांची भूमिका असते पॅनल, आणि हे पाहता अगदी इथे चेक केलं जाईल एक्झॅक्टली अगदी हा फलंदाज अगदी अडथळा निर्माण करतो की नाहीये याची पाहणी केली जाते कंट्रोल रूम कडे. सँडी सर आपल्याला यावं लागेल, कारण नॉट आउट ची भूमिका ऑफिशियल अंपायर टीमची इथे पाहायला मिळते. अगदी मध्यभागी होते हे पंचांनी एरलं, आणि मध्यभागी असताना अंतर अगदी स्टंप जवळीक साधण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा अगदी पंचांना अधिकार असतो. नॉट आउट ची घोषणा इथे ऑफिशियल अंपायर टीमच्या माध्यमातून इथे केली जाते, आणि या चुंडुगणी सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. काही खेळाडू जाणून बुजून अगदी मध्यभागी येत असतात, परंतु पंचांच्या निदर्शनामध्ये असा कोणताही प्रयत्न इथे आढळला नाही. हे पाहता अगदी ही धाव सुरक्षितरित्या इथे पार पाडली जाते. आधी पॉपिंग क्रीज जवळ जेव्हा खेळाडू येतो तेव्हा खूप महत्वाची भूमिका असते, परंतु असं काही घडलं नाही. अगदी मध्यभागी आपण हा खेळाडू पाहिला, आणि हे पाहिलं अगदी 1 रन्स इथे येताना पाहायला मिळते. स्पीडली खेळायचंय, एकूण धावा लागतायत. धाव पुस्तकावरती 27. गोलंदाज धीरज काथारा, चेंडू क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रहार केलाय, दमदार वार केलाय, ओहो सुपर से भी ऊपर, टॉपर ही फटकेबाजी, धमाका, षटकार. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा.
आपल्याला पूर्णपणे मैफिल पाहायला मिळते. हिंदुगिरीचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी, दादागिरी करतोच आम्ही, बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. फलंदाज समीर नाईक, धावसंख्येचा पाईक आहे, एक चांगला हातखंडा या फलंदाजाचा पाहतो. धीरज कातारावरती पूर्णपणे हल्ले चढले जात आहेत आणि हे पाहता अगदी समीर नाईक आक्रमकतेनं सद्यस्थितीला धावा बनवतो. मॅच बॉलला खूप महत्व असतं ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये. त्याची काहीशी वाट पाहिली जाते, प्रतीक्षा केली जाते आणि त्यानंतर मॅच बॉल आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतो. काही संघांचे प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली तैनात असतात मॅच बॉल देण्यासाठी. हा इतिहास आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा. ओहो सुपर, काय टॉपर फटकेबाजी इथे अवगत केली जाते. अगदी अटके पार झेंडे रोवण्याच्या इराद्यानं हे फटके खेळले जात आहेत. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण त्या दर्जाचा फटका खेळला. मी तर म्हणेन समीर नाईक आपल्या खेळीच्या माध्यमातून वाघाची डरकाली तो फोडतो. चांगले फटके सध्याच्या स्थितीला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय, त्या दर्जाचा फटका खेळत असताना आपण समीर नाईकला पाहिलं. परंतु गोलंदाज धीरज कातारा या क्षणी काहीच कमबॅक साधतोय आणि ही भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे या लढतीमध्ये. धावा अविरतपणे बनताना पाहायला मिळतात. 34 धावा, गोलंदाज तयार. अगली पेशकश बॅटची आतली गडा, एकच धाव प्राप्त होते. रिंगणामध्ये चेंडूची धडपकड केली जाते, एक धाव प्राप्त होते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलं जातं. उत्तरार्धामध्ये अगदी फलंदाजी पोषकतेनं करावी लागणार आहे नेवाली संघाला. परंतु हे पहिलं पूर्वार्ध ज्या संघाच्या माध्यमातून गाजलं जाईल, उत्तरार्धामध्ये थोडी पोषकता पाहायला मिळेल एका संघाची आणि ती पोषकता निर्माण करण्यासाठी दोन्ही संघ तंतोतंत प्रयत्न करतायत. ब्लॉक हॉलचा मारा जारी आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दरारा पेशकश करतोय. धीरज कातारा आपल्या सांघिक कोट्यासाठी काहीसा धीर देतोय. एक षटकार लागल्यानंतर या गोलंदाजानं आपल्या सांघिक कोट्यासाठी इथे इम्पॉर्टंट भूमिका साकार केली. अष्टविनायक धाब्याचे मालक प्रोपायटर सन्माननीय आकाश शेट कातारा, ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. ओमकार पाटील ओमी नेवाली आपले मनपूर्वक स्वागत. परंतु उत्तमरित्या सद्यस्थितीला ही आपण वाघाची डरकाली पाहतो. समीर नाईक ऑन फायर, षटकार. लढायचं नाही, लढायचं. अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे. करावे लागेल प्रत्येक संघातील खेळाडूंना. आज रडायचं नाही तर लढायचं हे प्रेक्षक सांगतायत दोन्ही संघातील खेळाडूंना. आणि मागचा जो आपण फटका पाहिला धीरज कातारा या गोलंदाजा विरोधात अगदी दमदार खेळ राहिलाय. समीर नाईक या खेळाडूच्या माध्यमातून जुना जाणता खेळाडू, अगदी आक्रमकतेने धावा बनवतो. अगदी क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आक्रमकतेने धावा बनवतो. म्हटलं जातं ज्या पद्धतीनं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं, क्रिकेटमध्ये मुरलेला हा खेळाडू आक्रमकतेने खेळतो. अगदी समीर खेळतोय 5 चेंडू 16 आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकता प्रयास कोहली 27 धावसंख्येवरती सद्यस्थितीला आपण खेळताना पाहू शकता. गोट्या म्हणजे सीसी फुटेज कॅमेरा सर्वांना तो कॅचअप करतो. अगदी पहिल्या 3 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर धावा लागतायत. धावपटलावरती 43 धावा बनतायत. धावा बनवल्यात, चांगली धावसंख्या सद्यस्थितीला येते. परंतु बिन गडी बाद ही स्थिती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी सांघिक कोठ्यासाठी एक मॅरेथॉन इनिंग ही साकार केली जाते. पहिले षटक पाहिले जिथे धावा बनताना पाहिल्या अतिश कातारा या गोलंदाजावरती 22. त्यानंतर प्रेमला पाहिलं धावा आल्या 4 चांद लावणारी आपण गोलंदाजी पाहिली. परंतु अंतिम षटका दरम्यान धावा येत आहेत 22चा चौकार. गोलंदाजाला चकवा दिला, यष्टीरक्षकालाही चकवा दिला. त्या दर्जाचा चमकदार चेंडू पाहिला. परंतु
4 धावा रोखू शकले नाहीयेत. जेव्हा यष्टीरक्षकाला चकवा मिळतो बॅकअप साठी क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट हे सजगता दर्शक असणं खूप गरजेचं असं. पाठमोरी जे आपण क्षेत्ररक्षक पाहतो यांचा हा नजरकैदेचा खेळ असतो, परंतु इथे 4 धावा बनताना पाहिल्या. धावा पुढे मार्गस्थ होता 47. आगली पेशकश काउंटर अटॅक डीप मिडविकेट कडे चांगली फिल्डिंग पाहायला मध्ये. पार्थ पाटील याची फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे, परंतु इथे काय घडलंय खराब कार्य. अगदी काहीशी लगोरी मध्ये हे कार्य आपण सातत्यामध्ये पाहतो. अगदी इथे काय घडलंय धावा आणि फक्त धावा, परंतु फलंदाजाच्या शरीरशील हा चेंडू ब्रश होतो आदळतो आणि ही भूमिका पाहिली तर या चेंडूगणिक एक्झॅक्टली धावा 3 धावा येतात आणि सांघिक कोट्याचं अर्धशतक कंप्लीट. दमदार खेळली वहाल संघाची, दमदार खेळ राहिलाय. स्काय 11 न्यू यंगस्टर वहाल सन्माननीय आकाश शेट यांच्या माध्यमातून या संघाचे आपण पॅकरिंग पाहतो. रायगड जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील दमदार पॅकर म्हणून आकाश शेट यांची पण भूमिका पाहतो. परंतु ही लढत उत्तरार्धामध्ये खूप मौल्यवान स्थितीमध्ये पाहिली जाईल, कारण दोन्ही संघांची ताकद ही आपल्याला प्रचंड पाहायला मिळते. 50 धावा लागतात अजूनपर्यंत. इथे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा प्रयत्न आता समीर नाईक साठी काही चांगलं झालाय. अगदी 3 चेंडू अजूनपर्यंत इथे शिल्लक असतील. हा राहिला डॉट बॉल आणि खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे. अलीकडचा बॉल निर्धा पाहिला. ओहो सुपर से भी ऊपर एक युवराज इनिंग या फलंदाजाचं आधी राज्य आणि पैसा उसूल ही फटकेबाजी. अजून एक दणका षटकार. फटकेबाजी अगदी बागपुडला जात हा फटका खेळलाय. रूम बनवत हा आपण फटका पाहिला. फलंदाज समीर नाईक ऑन फायर. गोलंदाजाला कमबॅक इथे साधावा लागेल. अब तक 56 धावा लागतायत. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. फलंदाज थांबेना. पाठोपाठ लगातार 2 षटकारांचा साज चढवतोय. नाव आहे समीर नाईक. या स्पर्धेतील सर्वाधिक भागीदारी मॅरेथॉन इनिंग आणि साजेदारी काय असते याचं उत्तम उदाहरण प्रयास कोहलीच्या साथीनं समीर नाईक धावसंख्येचे पाईक. या चेंडूनंतर अगदी आकड्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 62 धावा, परंतु अंतिम बॉल. गोलंदाजाची आपण ताकद पाहतो. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीची आपण हवेची झुळूक पाहतो. अंगाला काहीशी झोंबते आणि अशीच हवा आज क्रिकेट रसिकांना हवी आहे, कारण इथे अगदी 4 रात्री गुलाबीपेक्षा डेंजर थंडी पाहिली आणि या स्पर्धेतील सर्वाधिक रॉयल भागीदारी पाहिली. अगदी आकडेमोड पाहिली तर अगदी 63 धावा संख्येची रॉयल भागीदारी प्रयास कोहलीने समीर नाईक यांच्यामध्ये पाहिली. प्रफुल्ल पाटील आणि संदेश जे बोर्ले संघाचे खेळाडू होते त्यांनी 61 धावा संख्येची भागीदारी केली होती. दीपक आणि विजय जे 40+ संघाचे खेळाडू होते त्यांनी अगदी वाकडी संघाच्या विरोधात 46 धावा संख्येची भागीदारी ही रचली होती आणि इथे रॉयल भागीदारी आपण म्हणताना पाहिली. परंतु समोरील संघ सुद्धा धाकड आहे. याही संघामध्ये मातब्बर फलंदाजांचा भरणा पाहतो असा आदई वावंजे परिभागातील दमदार संघ अर्थातच नेवाली. परंतु 2 धावा संघाची पेनल्टी प्लस केली जाईल. धावा राहिल्या 62, 63, त्यानंतर 2 धावा ऍड होत आहेत आणि एकूण 65 धावा बनल्या. परंतु इथे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 66 धावा संख्येची आवश्यकता आहे टीम नेवालीला. थँक्यू. चला मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार. तत्पूर्वी पहिल्यांदा आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन या जय चिरोबा 11 सांगडे आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांच्यामधील लढत. दोन्ही संघ अगदी वेळेवर आलेत.
टॉस आपण इथे करणार आहोत आणि नाणेफेक करण्यासाठी मी सचिन फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करावी. दोन दिग्गज टीम मध्ये 4 ओव्हरची लढत असेल. नाणेफेक होते. हेड इज कॉल, इट इज अ टेल. तर टॉस जिंकलाय जय चरोबा सांगडे. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय घ्याल? पेंडिंग. आज संघ अगदी वेळेवर आलाय. ही मॅच फार महत्वाची आहे. काय कोणाकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत? काय नाही, सगळ्यांचा जर खेळ चांगला झाला तर मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अगदी स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान म्हटलं तर अनिल दादांचं योगदान फार मोठं राहतं. यशस्वी आयोजक रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव अशी स्पर्धा जिथे सकाळी 8 वाजता बॉल पडतो डे टुर्नामेंट मध्ये. दादा कसं वाटलं? आमचं पहिल्यांदा आम्ही आमच्या आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे सगळे 40+ मेंबर आहेत ज्याने पहिल्यांदा रजनी स्पर्धा मोरबे नगरीमध्ये ठेवली. कसं वाटलं आयोजन? खरोखर आयोजन तर खूप चांगलं आहे आणि नाईट ठेवायची म्हणजे धमकच लागतो. आज कोणाकडून, कारण काल दमदार परफॉर्मन्स टीमचा झाला, आज कोणाकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत? कारण 3 प्लेयर आमचं चांगलं आहेत. माझा मुलगा आणि अजय भंडारी आणि मुकेश मडवी यांच्यावर खास मेन धुरा आहे, बाकी काही नाही. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला देखील. तर आपण वळणार आहोत लगेच कॉम्बॉक्स मध्ये. मान्यवरांचा शुभ सन्मान. आणि एक दुसरं एक सांगता ये, पेंडिंग ठेवतो, पेंडिंग ते बंद करा. कॅप्टन उतरतं ना, तुम्ही कॅप्टन डिसिजन लगेच द्या. माझं म्हणणं तरी आहे का? बाकी काही ना, कोणता रागरूच नाही. अगदी योग्य निर्णय दादा. आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही टॉसला येताना तेव्हा पहिल्यांदा टीमला विचारूनच येत जा की निर्णय काय घ्यायचा आपल्याला टॉस जिंकल्यानंतर. त्यामुळे हे बंद व्हायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, कारण डिसिजन पेंडिंग म्हटलं तर रोशन पुढच्या ओपिनियनच बंद होतात. त्याच्यामुळं या निर्णय. चला मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. मी आमंत्रित करेन एक उत्कृष्ट मृदुंग वादक हरिभक्त परायण रेवन भूपी रिटकर यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. तर मी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य एकनाथजी नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण वारकरी संप्रदायामध्ये उत्कृष्ट मृदुंग वादक मृदुंगमणी हरिभक्त परायण रेवन भूपी रिटकर यांचं इथे आदरात इथे शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. त्याच्यानंतर सन्माननीय श्री संतोष हरिश्चंद्र खंडागले साहेब कोंडले यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी सन्माननीय बालूशेठ पाटील यांना विनंती करेन की आपण सन्माननीय हरिश्चंद्र शेठ खंडागले कोंडले यांनी आम्हाला या क्रिकेट स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील दिले. त्यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. लवेश दिघे यानंतर जॉईन होणार आहेत, त्यांनाही आपण संधी देऊया. खूप साऱ्या स्पर्धेमध्ये ते आमच्या सोबत असतात. मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वलिया कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया लवेश दिघे यांचा आवाज. पहिला बॉल. थँक्यू व्हेरी मच वैभव सर. टॉस जिंकला होता बहाल टीमने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना टोटल धावा बनवल्या. धाव फलकावरती 63 + 2 धाब्यांची पॅनल्टी ऍड करून धावा झाल्या त्या म्हणजे 65 आणि 66 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे ते नेवाली टीम संघासमोर. पहिला चेंडू ब्लॉक होला पद्धतीचा पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला होता. एका धाब्याने धाव फलक पुढे जाते. अकाउंट ओपन केले जाते टीम नेवाली संघाचं. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलाय. फुलटा चेंडू बीमर पद्धतीचा चेंडू होता. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल. खराब चेंडू ची हतल तर केली जाते. नो चेंडू असेल नो +1 अशा 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. प्लस फ्री हिट जरूर असेल. इथून खेळाडूंना मोठा फटका मारण्याची जरूर संधी प्राप्त झाले. टोटल धावा धाव फलकावरती पुढे जातील. 3 धावा धाव फलकावरती आपण इथे पाहतो. धीरज पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक. 66 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील का डिफेंड करेल टीम वहाल हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. फ्री हिटचा बॉल.
राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे देखील फुल टॉस होता. फुल टॉसला पॉवरफुल फटकेबाजी. वाईड इस्ट लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 रन. हे आपण गीत ऐकलात. तसंच इथे चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे टोटल 7 धावा धावफलकावरती. सुरुवात जशी हवी होती तशी सुरुवात मात्र टीम नेवाली संघाची आपण पाहतो. टोटल 7 धावा धावफलकावरती. कमीत कमी 16.40 ची सरासरी जरूर इथून गाठायची आहे. ती बॅटिंग करत असताना नेवाली टीमला. गोलंदाज तयार. धीरज पाटीलचा पुढचा चेंडू. राईट टाइम ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा चेंडू. चेंडू पीस झाल्यानंतर अतिरिक्त उसळी त्या चेंडूवरती आढळली. पंच करायचा होता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. धीरज काताना तिथे मात्र बीट होऊन जातोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय धीरज पाटीलचा. धाव संख्या स्थिर. टोटल 7 धावा धावफलकावरती. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. मिड विकेट रिजन मध्ये एक खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सलकाच्या इथे पहा. मोठा फटका लगवायचा होता. एज लागली. जेलची संधी प्राप्त झाली होती. आता मात्र जेल सुटलाय आणि येतोय हा नशिबाचा चौकार. 4 रन. चौकार आलाय. अगदी सांगडे संघाची अगदी पाठमोरी मीटिंग चालली आहे. अगदी संपूर्ण मॅन्टो टीम मॅनेजर ती चर्चा साधतायत. पुढील रणनीती काय टीम सांगडे. ये जरूर रोशन फॉर्च्यून इव्हेंटने लगेच कॅप्चर केले बांधिक्षण. ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा मारायचा होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 12 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह सुरुवात करून दिले. ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये धीरज काठार आणि पार्थ पाटील यांना आपण पाहतो. टोटल धावा धावफलकावरती 12. गोलंदाज धीरज पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर पदाचा चेंडू टाकला होता. मिड आपला क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतोय. इथे मात्र फिल्डिंग खराब आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना टीम नेवालीला. फलंदाज पार्थ पाटील ठोकतोय चौकार. ठोक डीजे. सरासरी गाठायची होती टीम नेवाली संघाला. ती सरासरी मात्र इथून गाठलेली आहे. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 16 बिनबाद. चांगली सुरुवात राहिले. फिल्डिंगच्या माध्यमातून खर्रा फिल्डिंग राहिली बहाल टीमची. त्याचा फायदा उचललाय तर ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये धीरज कातार आणि पार्थ पाटील यांनी. टोटल धाव संख्या आपण पाहतो बिनबाद 16. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये घनश्याम आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 16 ची सरासरी इथून गवरी स्पोर्ट नेवाली संघाला गाठायची होती आणि ती मात्र सरासरी जरूर गाठले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाश जोतातील डे नाईट क्रिकेट सामने पुरस्कृत चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि दत्तराज एंटरप्राइजेस वैकुंठवासी स्वर्गीय हबप महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 हा धमाका शानदार पर्व खरं तर आपल्याला पाहायला मिळते. मोरबे गावामध्ये खरं तर पहिली रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अतिशय दमदार आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र 1 षटकाची आता समाप्ती झाली. सुपर 12 ची लढत आपल्याला आपण पाहतो आणि 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव संख्या बिनबाद 16 धावा. अतिशय पॉझिटिव्ह सुरुवात करून देताना सलामीवीर बॅट्समन. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये घनश्याम पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. अगदी मोरबे एंड करून गोलंदाजी करत असताना स्ट्राईकवर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल धीरज कातारा. एक चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख बऱ्याच मॅचेस मध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला होता. पंचांचा इशारा तो ऑफ स्टिकच्या बळाचा बाहेर चेंडू डिलिव्हर केला जातोय.
त्यामुळे हा चेंडू वाईड असेल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 17 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. स्लॉट मध्ये चेंडू प्रहार करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि झेल मात्र घेतला तोय. पहिला करारा झटका. बॅटिंग करत असताना नेवाले टीमला धीरज काथारा बॅक टू द डगआउट. पाटीलने ओव्हर पिच चेंडू टाकला होता. थोडासा स्विंग त्या चेंडूवरती मिळाला आणि तिथून मात्र ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन तिथे प्राप्त करू शकलं नाही धीरज काथार आणि तिथे मात्र विकेटचं पतन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अतुल काथारा इनॅट क्रमांक 3 क्रमांकावरती बॅटिंग करत असताना. इथून मात्र जिंकायचं असेल टीम नेवाली संघातील पार्टनरशिप बिल्ड करणं तेवढंच महत्वाचं राहील. इथे देखील पहा स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता काउ कॉर्नर रिजन मध्ये आणि मिड विकेट मधून खेळाडू तिथे तैनात आहे. झेल घेतोय. दुसरा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 इथून तंबूच्या आसऱ्याला. इनॅट क्रमांक 4 क्रमांकावर संघाचा कर्णधार राजेश काथारा मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र मिडल ऑर्डर मध्ये खेळाडूंना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथून मात्र संघर्ष करावा लागेल. ते म्हणजे टीम नेवाली संघाला संकटामध्ये सापडलाय. संकटमोचक पारी कोणता खेळाडू केलेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण. धावसंख्येचा डोंगर जणू काय उभा केलाय वहाल टीमने. टोटल 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. गोलंदाज तयार. ऑफ स्विंगला शपलवून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसवतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. जसजसे डॉट चेंडू इथून खेळाल तसतसा पूर्णपणे बॅटिंग टीमवर पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलं जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या स्थिर आपण पाहतो. इथे देखील पहा लॉप करण्याचा प्रयत्न. वाईड इश लॉंग ऑनला खेळाडू आहे. एक धाव जरूर पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो टोटल 18 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव संख्या बिनबाद 16 होती आणि त्यानंतर घनश्याम पाटीलने पूर्णपणे कमबॅक करून दिलाय वहाल टीमला. गोलंदाजीचा बोलबाला राहिला दुसऱ्या षटकामध्ये. सलामीला आलेला फलंदाज पार्थ पाटीलवर बऱ्याचशा आशा पल्लवित असतील टीम नेवाली संघाच्या. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त गती करता त्या चेंडूवरती आढळली आणि त्यामुळे मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकले जात आहेत. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लाऊडा फील्ड केले. पिचिंग इन लाईन नव्हती त्यामुळे लगेचच पंचांनी अपील फेटाळली. इथून मात्र षटक समाप्तीचा पंचाचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम नेवाली संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या अखेरीस 2 बाद. टोटल 18 धाब्यांवरती.
खेळाडूला करावे लागेल, कारण इथून संघ अडचणीमध्ये आहे. टीम नेवाली संघाचा टोटल 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त 18. तर सन्माननीय माननीय संतोष आत्माराम फडके साहेब, रायगड जिल्हा परिषद शाळा कमिटी अध्यक्ष, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय श्री हरिचंद्र शेठ खंडागले कोंडले यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यासोबत आमचे सन्माननीय गणेश विष्णू कोलंबेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. एक उत्कृष्ट भजन सम्राट, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि त्यासोबत स्वामी समर्थ गॅरेज सन्माननीय प्रकाश कोळे यांच्याकडून आम्हाला पाण्याचे 10 बॉक्स आलेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मनोज रोहिदास भगत मोरबे यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 चेंडू 48 धावांची गरज, 4 माहिती हिट प्रत्येक षटकामध्ये लगवायचे आहेत. ऑन स्ट्राइक राजेश काथारा. पहिला चेंडू लेग स्टिकला करता चेंडू टाकला होता आणि हलकासा स्विंग फिंगर रोल केले होते. लेग कटर पाहायला मिळाला. वैदिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये अगदी दमदार चेंडूची हत्तलणी केली. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र 11 चेंडू 48 धावांची गरज. इथून प्रहार आणि प्रहार करावा लागेल टीम नेवाली संघाला. हलक्या हाताने पुश केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव जरूर मिळते. एका धावेने काही फरक पडणार नाही टीम बहाल संघाला. इथून मात्र मोठे फटके येणं तितकंच गरजेचं आहे ते गौरी स्पोर्ट नेवाली संघाला. प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. पार्थ पाटील ती क्षमता आहे. बऱ्याच मॅच मध्ये सातत्यपूर्वक चांगली कामगिरी पार्थ पाटील याची आपण पाहतो. आणि त्याच प्रकारचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये इथून करावा लागेल. मच निडेड षटकार तुम्हाला ठोकावे लागतील या मॅच मध्ये तुम्हाला बनायचं असेल तर. स्लॉट मध्ये चेंडू, बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाहीये. इथून डॉट बॉलची समाप्ती होते. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना वहाल टीम आपण पाहतो. इथून लगातार मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं आहे टीम गौरी स्पोर्ट नेवाली संघाला. आणि ते षटकार कोण मारेल हे देखील मोठं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है, लगातार डॉट चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. कमालीचं षटक हातलतोय. इकॉनॉमिकल स्पेल कसं हातलावं याचं ज्वलंत उदाहरण प्रतीक पाटीलच्या माध्यमातून केलं जाते. लेग स्टिकच्या अगदी जवळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि बाहेर वळवतो. लेग कटर या चेंडूला आपण म्हणतो साऊल मारलाय. क्या बात आहे, पॉवरफुल बॅटिंग. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. रॉकेट हिट षटकार. या प्रतीक आता मात्र यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकला होता. पंचांचा इशारा येतोय. क्लीन बोल्ड दांडी गुल केली जाते. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. फलकावर धावा टीम नेवाली संघ जाऊन पोहोचलाय. 25-25 धावा 3 बाद. आता येणारे 6 चेंडू 41 धावांची गरज. पुढील मॅच आपण पाहतो उसाटणे विपक्ष सांगडे या दरम्यान खरं तर मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम सज्ज आहेत. यानंतर लगेचच सुपर 12 खरं तर आपण या सामने आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये. मॅच एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते जिथे गौरी स्पोर्ट्स नेवाली संघर्ष करत असताना धाव फलकावर धावा 3 षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या फक्त आणि फक्त 25. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली होती. बिनबाद 16 धावा खरं तर आल्या होत्या. धीरज कातर आणि पार्थ पाटील बॅटिंग करत असताना बिनबाद 16 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. त्यानंतर 2 धावेचं षटक हाताळलं ते घनश्याम पाटीलनं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणं प्रतीक पाटीलने देखील चांगलं षटक हाताळलं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क
प्रॉपर होत नाहीये, त्यामुळे इथे मात्र फक्त आणि फक्त लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. आता येणारे 5 चेंडू 40 धाबेची गरज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम रजनी खरं आज आपल्याला पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांचं सरचे स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे खरं तर क्रीडा रसिक आम्हाला जोडले त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. 5 चेंडू 40 धाबेची गरज. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे तिथे मिड विकेट रिजन मध्ये. टिपलाय झेल आणि इथून संपलाय खेळ. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रेम कथारा एकतर्फी सामना आपण पाहतोय. खरं तर सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर शेवट गोल करता आला नाही टीम लेवालीला. फुलटॉस होता, लावडा फील केली, पंचाने फील पेटळली. एक धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. 27 धावा धाव फलकावरती. येणारे 3 चेंडू 39 धावेची गरज. औपचारिकता पूर्ण केली जाते या मॅच मध्ये. पुढील होणारी मॅच उसाटणे विपक्ष सांगडे. दोन्ही टीम सज्ज राहायचंय. ही मॅच झाल्यानंतर लगेचच वेळ न दौडता लगेच मॅच मध्ये एंटर करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. शेवटचं षटक घेऊन समीर नाईक. हा चेंडू सोडून दिला जातोय लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल धावा धाव फलकावरती लागले त्या म्हणजे 28 धावा धाव फलकावरती लागले आहेत. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम या मॅच मध्ये केलं जात आहे. समीर नाईक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अंतिम षटक घेऊन. चेंडू चांगला होता. इथे ऑन साइडला भिरकावून दिलाय. फिल्डर आहेत तिथे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे मात्र विकेटचं पतन. राजेश कांतारा यांची खेळी संपुष्टात. थँक्यू व्हेरी मच. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील बॅटिंग साठी सज्ज झालाय. डावखुरा फलंदाज आहे. 2 चेंडू 38 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम नेवालीला. क्लीन बोल्ड. क्या बात है. पुढील दरवाजा बंद. मागून झाली चोरी. क्लीन बोल्ड. दांडी गोल. लगातारचा पाठोपाठचा दुसरा विकेटचा पतन. फलंदाज बाद. शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सांगा. नऊ बॉल 28 धावा गोलंदाजी करत असताना 4 विकेट घेतली. मालिक नक्की मॅन ऑफ द मॅच ठरले समीर नाईक. विकेट हॅट्रिक देखील त्यामध्ये समावेश आहे. समीर नाईक ठरले मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय श्री आमचे लडकू वाघ माजी सरपंच त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. माजी सरपंच सन्माननीय श्री लडकू वाघ
हरिभक्त परायण त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतो समीरला. वेळेवर हजर राहायचं बाल संघ तुम्हाला देखील आमची विनंती आहे. बघा समीर नाईक ठरले मॅन ऑफ द मॅच, विकेट हॅट्रिक, त्यासोबत 4 विकेटी घेतल्या आणि तो बघा किती आदर्श आहेत. आज समीर नाईक म्हटले तर एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा मॅन ऑफ द मॅच. समीर नाईक महत्वाची मॅच होती. याच्यानंतर मला वाटतं कामोट्याला खेळायला जायचं आहे. वेळेवर या ही तुम्हाला आम्ही विनंती करू. कसं वाटलं संपूर्ण मैदानात खेळत असताना आणि कसं सेलिब्रेट करायला हे संपूर्ण अचिव्हमेंट, कारण आता बक्षीस पात्र तुम्ही बनलेत. सध्या माझी टीम भरपूर मेहनत घेते कारण की खूप कठीण दिवस काढलेत टीमने. आता चांगले दिवस आलेत तर सगळे मजा करतायत, मजा पण घेत आहेत आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आणि खूप छान टुर्नामेंट आहे. आम्ही त्या दिवशी पण खेळून गेलो. खूप चांगला ऑर्गनायझेशन आहे. खूप सारे शुभेच्छा समीर नाईक. जॉईंट व्हा, फोटो सेशन तिथे होते. तर मान्यवरांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी सन्माननीय श्री प्रकाश कोळे साहेब, स्वामी समर्थ गॅरेज, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी 10 बॉक्स पाण्याचे त्याने आम्हाला दिले. जल है तो कल है. आणि आमचे पाणी पुरवठा ज्याने आम्हाला केला ते सन्माननीय प्रकाश कोळे, स्वामी समर्थ गॅरेजचे मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांच्या अगदी त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. चेक. वाळ संघ सावकाश जा, घाईमध्ये जाऊ नका आपण. तर काय म्हणतोय, चला वली आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. रोशन पाटील सर शिरवली यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये ते जॉईन होत आहेत. यंदा कर्तव्य आहे आणि लवकरच त्यांचा लग्नाची डेट समोर येईल. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात येईल. त्यांचे मित्र परिवार खेळाडूंना त्यांचं निमंत्रण जरूर राहील. 40+ यानंतरचे दोन्ही संघ मोहो 40+ आणि नेरे 40+. अगदी तुम्हाला टॉस साठी दाखल व्हायचंय, ही तुमच्यासाठी विनंती आहे. हा पहिला ऑफिशियल कॉल इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. टॉस ओव्हर टू यू. थँक्यू सो मच विभी सर. तात्काळ लढतीला होईल सुरुवात. अगदी लढत दमदार आहे, अगदी सुपर 12ची ही आपण लढत पाहतो. जय चेरोबा 11 सांगडे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. अति वेगानं हे दोन्ही संघ आज सुपर 12च्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक भगत यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतो. अगदी बॉलची भूमिका ते आखतायत आणि निश्चितच उत्तमरित्या आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक मौल्यवान भूमिका असते आणि भूमिका एक चांगल्या दर्जाची सादर झाली तर स्पर्धेमध्ये एक रॉयल बाणा हा प्रस्थापित होतो. जशी भूमिका असते फॉर्च्यून इव्हेंटच्या आमच्या गोट्याची. तात्काळ लढतीला होती सुरुवात. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 40+ मेंबर आयोजक यांची प्रचंड मेहनत. व्यवस्थापक वर्ग आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे, DCC क्रिकेट संघ मोरबे, श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे, डांगरणेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आई गावदेवी माता अर्थातच ग्रामदैवत यांच्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेची आपण चांगली भरकत पाहतो आणि सुपर 12ची एक दमदार लढत. दोन संघ अगदी वाकडणे जोग कामगिरी करण्यासाठी इथे सज्ज असताना गेम ऑन, गेम स्टार्ट. गेम ऑन. अगदी पहिला बॉल